मंडळी, महाराष्ट्र राज्य शासनामार्फत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. ही पिठाची गिरणी महिलांना 100% अनुदानावरती मोफत मिळणार आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या कुटुंबावर आर्थिक हातभार लावता येईल. तसेच त्यांना नोकरीसाठी बाहेर कुठेही पडण्याची आवश्यकता नाही. त्या घरबसल्या एक स्वतःचा छोटासा व्यवसाय करू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील करू शकतात. या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घेता येणार आहे. यामुळे महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल. त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहतील. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मोफत पिठाची गिरणी योजना ही महिलांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त नसावे. मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. मोफत पिठाची गिरणी योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया. अर्जदारांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, पिठाची गिरणीचे कोटेशन, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल ID, लाईट बिल झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो. अर्जदार महिलांकडे 12वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठ्याकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर आता आपण जाणून घेऊया की पिठाची गिरणी योजनेची अर्ज प्रक्रिया. मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. याची कुठलीही ऑनलाईन पद्धत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अर्जदाराला आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा महिला व बाल विकास कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. आपण या योजनेचा अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून दिलेला आहे. जर तो अर्ज तुमच्या जिल्ह्यासाठी लागू होत नसेल तर तुम्ही नवीन अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा त्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास कल्याण कार्यालय आहे तिथे देखील तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल. तिथून तुम्ही फॉर्म घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित लिहायची आहे. सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास कल्याण विभागात कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. त्या प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही पूर्ण पडेल. आता तुम्हाला लाभ कधी मिळेल तर जेव्हा तुमचा अर्ज हा मंजूर होईल तेव्हा तुम्हाला एक तर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जाईल किंवा पिठाच्या गिरणीसाठी जो लागणारी रक्कम आहे ती अनुदान स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल. आता हे लाभ कसा मिळेल तर तुमच्या DBT संलग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्ही पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनेची माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.